नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण तलगडला भेटायला जाणार आहोत। तलगड किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत। किल्ल्याच्या पायथ्यालाच आहोत आपण। पुढचा प्रवास आपण करूयात। मित्रांनो, फायनली आपण तलगडच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत आणि हे तलगडाचं गेट आहे आणि गेटाजवळच आपल्याला तोफ दिसत आहे। गडाच्या वरच आल्यानंतर आपल्याला उंचवरती तोफा दिसतात। त्या तोफा म्हणजे टोटल इथे 3 तोफा आहेत आणि खाली एक पायथ्याला टोटल असे 4 तोफा गडावरती आहेत। सध्याच्या 3 तोफा मी दाखवतो तुम्हाला।
तलगड हा रायगडमधील एक छोटासा किल्ला आहे। ट्रॅकरच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप सोपा म्हणून समजला जातो। तलगडच्या मध्ये खूप डोंगररांगा पसरलेल्या आहेत, त्यापैकी त्या डोंगररांगामध्ये थाट मांडून बसलेला हा एक तलगड किल्ला। पूर्वी हा किल्ल्याचा वापर ज्यावेळेस रोह्यापासून समुद्र खूप जवळ आहे, त्याच्यामुळे कुंडलिका नदी जी इथे नदी आहे, ती कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते तो मार्ग सागरी वाहतुकीसाठी पहिला वापरला जात असे। त्याच्यामुळे हा किल्ला सागरी वाहतुकीसाठी वापरला जात असल्यामुळे हा किल्ला त्याच्यावरती पूर्ण एरियावरती म्हणजेच पूर्ण जे रोहा साईड आहे त्यासाठी हा किल्ल्याचा वापर केला जात असे। ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 किल्ले स्वतःकडे ठेवले होते। त्यावेळेस तलगड आणि घोसालगड हे 2 किल्ले महाराजांनी त्याच्यामध्ये 12मध्ये हे 2 किल्ले ठेवले होते। त्यावरूनच आपण समजू शकतो ह्या किल्ल्याचा त्यावेळेस किती महत्त्वाचा हा किल्ला असेल। ज्यावेळेस महाराजांनी 12मध्ये हा किल्ला ठेवला होता त्यावेळेस ह्या किल्ल्याचं महत्त्व किती असेल हे तुम्हाला आताही समजू शकतो। ही वास्तू आहे गडावरची, अजूनही चांगल्या पद्धतीने बघायला मिळते तुम्हाला। विचार करा, ही वास्तू आता अशी आहे, मग त्यावेळेस ही वास्तू कशी असेल। इंग्रजांच्या मुळे ह्या वास्तू खूप नुकसान झालेलं आहे। एक टाकीमध्ये अजूनही सुद्धा पाणी आहे। हा फेब्रुवारी महिना चालू आहे तरीसुद्धा टाक्यांमध्ये अजूनही सुद्धा पाणी आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी आपण पिऊ शकतो। टाक्या बघा कितीतरी खोदलेल्या आहेत इथे, मला दिसू शकतात। मित्रांनो, किल्ला तसा खूप छोटा आहे। किल्ल्यावरती अजूनही तटबंदी खूप चाबूत आहे। किल्ल्यावरती पडझड झालेले अवशेष भेटतात, म्हणजेच वाडा वगैरे सरद असे छोटे छोटे अवशेषसुद्धा आहेत। आणि किल्ल्यामध्ये शिरताना आपल्याला एक पडझड झालेला हनुमान दरवाजासुद्धा लागतो। त्याच्यामुळे बाजूलाच
उजव्या कोपऱ्यामध्येच बाजूलाच हनुमानाची सुंदर मूर्तीसुद्धा आहे. हनुमान दरवाजाच्या आत गेल्यानंतर आपल्याला पाण्याच्या 7 टाक्या आढळतात. टाक्यांमध्ये वर्षाचे 12 महिने पाणी असतो. पुढे गेल्यानंतर आपल्याला पडझड झालेले वाड्याचे अवशेषसुद्धा दिसतात आणि त्याच्यामध्ये पुढेच आपल्याला एक बुरुजसुद्धा आहे आणि तिथे महादेवाचं मंदिरसुद्धा आपल्याला दिसतं. गड टेहळणीकरता वापरला जात असे लक्षात येते, कारण की पूर्ण एरियावरती नजर ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जात होता. तर मंडळी, इथेच आपण आपली भटकंती आज संपवत आहोत. परत मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन भटकंतीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बटनसुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल. तोपर्यंत भेटू परत.